अगं 12 वाजले आलेत, अजूनही उठली नाही, लाज नाही वाटत काय? असे रागात ओरडत शोभाची सासू तिच्या रूममध्ये गेली आणि तिथे गेल्यावर तिने पाहिले की शोभा खाली फरशीवर पालथी झोपलेली आहे. मग तिच्या सासूने ओरडून ओरडून घरातल्या सर्वांना बोलावले. घरातले सर्वजण शोभाच्या रूममध्ये आले आणि त्यांनी शोभाला सरळ केले. तेव्हा सर्वांना दिसले की तिचे शरीर तर शोभाचे आणि आकाशचे धूमधडाक्यात लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाची पहिली रात्र होती. त्यांची बेडरूम छान सजवलेली होती. शोभासाठी ते घर, त्या घरातील लोक हे सगळं नवीन होतं म्हणून ती जिज्ञासा वृत्तीने सगळीकडे नजर फिरवत होती. शोभा बेडवर बसून आकाशची वाट बघत होती. रात्रीचे 1 वाजले होते. शोभा खूप थकली होती आणि भुकेने व्याकुळ झाली होती, पण तिची कोणाला काहीच काळजी नव्हती. आकाशलाही तिची काहीच काळजी नव्हती. नवीन असल्यामुळे शोभा पण काही बोलू शकत नव्हती. तेवढ्यात आकाशही रूममध्ये येतो आणि शोभाला सांगतो, हे बघ शोभा, मला घरात भांडण झालेले आवडणार नाही. मी आज तुला जे काही सांगतोय ते नीट कान उघडे ठेवून ऐक. आजपासून घरातील सर्व कामे तू करायची, ही तुझी जबाबदारी आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतची सर्व कामे तू करायची. मला कोणतीही तक्रार यायला नको. मी काय बोलतोय तू ऐकतेस ना शोभा? मग शोभा म्हणाली, हो ऐकते मी. या गोष्टीचे शोभाला खूप वाईट वाटले. शोभाला वाटले होते की तिचा नवरा तिच्यासोबत काहीतरी प्रेमाच्या गोष्टी करेल, तिला काहीतरी गिफ्ट देईल, पण आकाशला मात्र तिच्याकडून फक्त काम करून घेण्याचे पडले होते. मग दुसऱ्या दिवशी शोभा सकाळी लवकर उठून तयार होते आणि आपल्या कामाला लागते. तिला वाटते की हातात झाडू आणि नशिबात स्वयंपाक खोली. आता हेच माझं नशीब आहे. तिच्या मोठ्या जाऊचे लव्ह मॅरेज झाले होते म्हणून तिला कोणी काहीच काम सांगत नसे आणि काम सांगितलं तरी तिचा नवरा तिला ते काम करू देत नसे. म्हणून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतची सगळी कामे शोभा लाज करावी लागायची. दिवसभर कामे करून थकून भागून रात्री शोभा रूममध्ये जायची तेव्हा तिला नवऱ्याचे नखरे सहन करावे लागायचे. आकाश कधीच तिच्यासोबत प्रेमाने बोलत नसे. तो नेहमी रागातच तिच्याशी बोलायचा. एक दिवस रात्री काम आवरल्यानंतर शोभा तिच्या रूममध्ये गेली आणि आकाशच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याला म्हणाली, आपल्या लग्नाला 3 महिने होऊन गेले, पण अजूनपर्यंत तुम्ही मला कुठेच फिरायला नेले नाही. यावर आकाश रागात म्हणाला, कुठे जायचे आहे तुला फिरायला? माझ्याजवळ तुझे नखरे सहन करायला वेळ नाही. आकाशचा रागावलेला आवाज ऐकून शोभा एकदम घाबरून गेली आणि आकाशला म्हणाली, एवढ्या रागात का बोलतोस? यावर आकाश म्हणाला, शोभा प्लीज तू जा इथून, माझं डोकं खराब करू नकोस. पहिलेच मी दिवसभर काम करून थकलो आहे आणि आता तू माझा मूड खराब करत आहेस. यावर शोभा म्हणाली, ठीक आहे, तुम्ही थकले आहात तर झोपा, मी तुमचे पाय दाबून देते. मग शोभा त्यांचे पाय दाबू लागते आणि त्याला सांगते, आकाश, मी लग्नाच्या अगोदर पण खूप दुःख पाहिले आहे. माझ्या आयुष्यात आधी पण दुःखच दुःख होते. आता मला फक्त तुमचे प्रेम हवे आहे, तुमची प्रेमाची साथ हवी आहे. तुम्ही माझं दुःख का समजू शकत नाही? माझ्या नजरेत तुम्हाला माझं दुःख दिसत नाही का? ती बोलतच असते की तिची नजर आकाशावर पडते. तो तर कधीच झोपून गेलेला असतो. तो तिचे काहीही ऐकत नाही. शोभाला आई नव्हती. सावत्र आईच्या हातातच ती लहानाची मोठी झाली होती आणि सावत्र आई मुलीशी कशी वागते हे सर्वांनाच माहिती आहे. वर्षांनी खूप दुःख सहन केलेले होते आणि जेव्हा शोभा 19 वर्ष शोभाची झाली तेव्हा तिचे लग्न तिच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा असलेल्या आकाशसोबत लावून दिले. हे तिच्या सावत्र आईच्या प्रेमाचेच प्रतीक होते. शोभाच्या सावत्र आईला फक्त तिच्यापासून सुटका हवी होती म्हणून शोभा सतत आकाशकडून थोड्याशा प्रेमाची भीक मागत असे, पण आकाश मात्र शोभाला कधीच प्रेमाने बोलत नव्हता. शोभाने घरातल्या सर्व कामाची जबाबदारी घेतली होती, पण तिचे दुःख मात्र कोणालाच कळत नव्हते. एखाद्या कामाचा कंटाळा आला किंवा ती थकली असेल तरी तिला ते काम करावेच लागायचे, कारण काम नाही केले तर तिची सासू तिला वाटेल ते बोलत असे आणि याच्यात तिच्या नवऱ्याचीही तिला साथ नव्हती. पण शोभा कोणाला काहीच बोलायची नाही. तिला फक्त तिचे वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे होते म्हणून ती नेहमी शांतपणे सगळं सहन करायची. मग एके दिवशी शोभाने हक्काने आकाशजवळून थोडेसे पैसे मागितले. यावर आकाश म्हणाला, कशासाठी पाहिजे तुला?
एवढे पैसे तुला जे लागतं ते आईला सांग, आई आणून देईल. तुला वेगळे पैसे देण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत आणि तू मूर्ख आहेस. तुझ्यासारख्या बाईसाठी माझ्याजवळ वेळ पण नाही, असे तो रागातच म्हणाला. यावर शोभा म्हणाली, ठीक आहे, तुमच्याजवळ पैसे नाहीत तर नको देऊ पैसे. मी तुमच्याबरोबर अशीच खुश आहे. मला काहीही नको, फक्त तुम्ही माझ्याशी थोडे प्रेमाने बोलत जा. यावर आकाश म्हणाला, प्रेमानेच तर बोलतो मी. तेव्हा शोभा म्हणाली, कुठे प्रेमाने बोलतात, नेहमी माझ्यावर रागवतात ना. मग शोभा तिच्या हातावरची मेहंदी आकाशला दाखवते आणि सांगते, बघा मी तुमचे नाव लिहिले आहे. हे सगळं ऐकून आकाश मनात विचार करतो, कुठे फसलो मी हिच्यासोबत, काय पागल आहे, माझ्या नशिबात पडले आहे. मग तो शोभाला सांगतो, माझं थोडं काम आहे, मी बाहेर जाऊन येतो. असे बोलून तू पटकन निघून जातो. मग थोड्या दिवसानंतर त्याच्या घराचे काम चालू होणार होते. आकाश शोभाला सांगतो की आज रात्री विटा येणार आहेत, ते आपल्याला घरात टाकायचे आहे, तू पण त्यांच्यात आमची मदत कर. मग शोभा दिवसभराची कामं आवरून रात्री विटा वाहण्यास मदत करते. रात्री 2 वाजेपर्यंत काम चालू असतं. मग काम संपल्यावर ती तिच्या रूममध्ये येते आणि बेडवर पडते. तिचं पूर्ण शरीर आणि डोकं खूप दुखत असतं. तिला ते सहनच होत नाही. आकाश मात्र तिच्याकडे पाठ करून झोपून जातो. शोभा रात्रभर हाताने तोंड दाबून रडत असते. तिला वाटते की माझ्या हुडक्याच्या आवाजाने आकाशची झोप खराब नको व्हायला. मग त्रास कमी झाल्यावर तिचा थोडा डोळा लागतो की तेवढ्यातच तिची सासू तिला ओरडत असते, अजून उठली नाही का महाराणी, अजून किती वेळ झोपणार. मग आकाशी बोलतो, अगं लवकर उठ, अजून किती वेळ झोपणार, आई नाश्ता बनवायला गेली आहे, तुला लाज वाटत नाही का. मग शोभा उठते आणि तिचं आवरून पटकन स्वयंपाक खोलीत जाते आणि काम आवरायला सुरुवात करते. तिला रोज दिवसभर काम करून रात्री विटा पण उचलाव्या लागायच्या. 4 महिने शोभा मजदुरासारखी राबत होती, पण तिची कोणाला काहीच काळजी नव्हती. तिची तब्येत पण खूप खराब झाली होती, पण तिच्याकडे कुणीच लक्ष दिले नाही आणि ती पण काही न बोलता तसेच काम करत होती. घर तर तयार झाले होते, पण आकाश मात्र शोभापासून दूर जात होता. आता त्या दोघांमध्ये जे रात्री दिसणारं थोडंच फार प्रेम होतं, ते पण आता शिल्लक राहिलेलं नव्हतं. शोभा आणि आकाशच्या लग्नाला 3 वर्ष होऊन गेली होती, पण त्यांना अजून मूलबाळ नव्हते. म्हणून आकाशच्या दुसऱ्या लग्नाचा विषय घरात चालला होता. आता शोभाला पण वाटत होते की काहीतरी वाईट होणार आहे. मग एके दिवशी तिच्या जाऊची मुलगी तिच्या जवळ आली आणि म्हणाली, काकू, आकाश काका आता आमच्यासाठी नवीन काकू घेऊन येणार आहे. हे ऐकून तर शोभावर जशी काय वीजच कोसळली होती, पण तरीही ती गप्पच होती. ती तिच्या रूममध्ये गेली तेव्हा आकाश तिथे TV बघत होता. ती आकाशजवळ गेली, त्याच्याजवळ बसून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बोलू लागली, तुम्ही नेहमी खुश राहा एवढेच मी देवाजवळ प्रार्थना करते आणि आपली जोडी कायम सलामत राहावी. सगळे दुःख हृदयात लपवून ती स्वतःला समजावत होती. तिला असे वाटत होते की माझे हे बोलणे ऐकून आकाश मला सोडून जाणार नाही. पण अखेर तो दिवस उगवलाच की जेव्हा आकाशला बघायला मुलीकडचे आले, तेव्हा तिची सासू तिला म्हणाली की तू स्वयंपाक झाला की गुपचूप तुझ्या रूममध्ये जाऊन बस. बाहेर माझे हे बोलणे ऐकून आकाश मला सोडून जाणार नाही. पण अखेर तो दिवस उगवलाच की जेव्हा आकाशला बघायला मुलीकडचे आले, तेव्हा तिची सासू तिला म्हणाली की तू स्वयंपाक झाला की गुपचूप तुझ्या रूममध्ये जाऊन बस. बाहेर येण्याची काहीच गरज नाही. तू खूप अशुभ आहेस. शोभाने लग्न करून त्या घरात आल्यानंतर एक गोष्ट शिकून घेतली होती की कोणाला काही न बोलता सगळं काही शांतपणे सहन करायचे. ती स्वयंपाक करून तिच्या रूममध्ये जाऊन बसली. हे दुःख सहन करण्यापलीकडे तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता, कारण ती मागे वळून गेली तर तिची सावत्र आई तिचा कधीच स्वीकार करणार नाही आणि पुढे पाहिले तर आकाशचं लग्न. आकाश तिला कधीही घरातून बाहेर काढू शकला असता, म्हणून ती शांतच बसली. मग थोड्या दिवसानंतर आकाशचे दुसरे लग्न झाले आणि शोभाची सवत घरात आली. आकाशने तर शोभाला दुर्लक्षित केले होते. तो त्याच्या दुसऱ्या बायकोला फिरायला घेऊन जायचा, तिचे प्रत्येक लाड पुरवायचा. घरातले लोक पण आकाशच्या दुसऱ्या बायकोला खूप जीव लावायची, पण शोभा मात्र घराच्या एका कोपऱ्यात एकटी पडून असायची. दिवसभर कामे करायची, पण प्रेमाच्या 2 गोष्टी बोलायला तिच्यासोबत कोणीच नव्हते. डोळे भरून ती नेहमी आकाशकडे बघायची, पण आकाश मात्र त्याच्या दुसऱ्या बायकोच्या
मिठीतच हरवलेला असायचा. त्याला शोभाची आठवणच नव्हती. शोभा रात्रभर एकटी रडत पडलेली असायची. तिला समजून घेणारं कोणीच नव्हतं. एखादा किडा जसा लाकडाला पोखरून काढतो तसंच शोभाचं दुखणं तिच्या शरीराला पोखरून काढत होतं. दिवसभराचं काम, रात्रीचा एकटेपणा आणि स्वतःकडे नीट लक्ष न देणे, त्यामुळे दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडत चालली होती. तिला तिचे मरण आता जवळ दिसत होते. मग एके दिवशी रात्री झोपायला शोभा तिच्या रूममध्ये गेली आणि अचानक तिला खूप त्रास होऊ लागला. तिला ते दुखणं सहन होत नव्हतं. ती डोकं पकडून जोरजोरात आरडाओरड करू लागली. तिच्या सासूला, जाऊला, आकाशला आवाज देऊ लागली, पण तिचे कोणीच ऐकायला तयार नव्हते. सर्वजण त्यांच्या रूममध्ये झोपलेली असतात. तिचं दुखणं तिच्या सहन करण्याच्या पलीकडे गेले होते. ती आकाश आकाश म्हणून आवाज देत होती, पण आकाश मात्र त्याच्या नवीन बायकोच्या मिठीत होता. त्याला शोभाचा आवाज कसा जाणार मग? शेवटी ती सुखाची झोप लागल्यासारखी शांत झोपून गेली आणि कायमची या जगाला सोडून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या सासूच्या तोंडाचा पट्टा चालू झाला. तिची सासू तिला शिव्या देऊ लागली. हरामखोर, आज पण लवकर उठली नाही, नाश्ता बनवला नाही. तेवढ्यात आकाशने पण आवाज दिला, आई, शोभाला आवाज दे आणि तिला सांग की आमचा नाश्ता आमच्या खोलीतच पाठवून दे. आईने पुन्हा एकदा एक शिवी दिली आणि म्हणली की ती अजून पण झोपलेली आहे. आज तिला किती वेळ झोपायचा आहे ते झोपू द्या. मी तिला उठवायला जाणार नाही. मग बघते तिच्याकडे, असे म्हणून तिच्या खोलीत कुणीच गेले नाही. दुपारची वेळ होत आली होती. सगळे आपल्या कामामध्ये व्यस्त झाले होते, परंतु शोभा अजून पण तिच्या रूममधून बाहेर आलेली नव्हती. शेवटी तिची सासू तिच्या रूममध्ये गेली तर तिने पाहिले की शोभा जमिनीकडे तोंड करून फरशीवरच पालथी झोपलेली आहे. हे बघून तिच्या सासूने आरडाओरड करून सर्वांना तिथे बोलवून घेतले. सर्वजण शोभाच्या रूममध्ये आले. शोभा आकडून गेली होती. त्यांनी तिच्या हाताला आणि पायाला धरून बेडवर ठेवले. तिला सरळ केले तर तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू दिसत होते आणि शरीर पूर्ण वाकडे तिकडे झालेले होते. अशी अचानक कशी काय मेली ही, एवढेच काय ते सर्वजण बोलत होते आणि त्यांनी तिचे अंतिम संस्कार करून टाकले. पण शोभाचे जाण्याचे दुःख कुणालाच नव्हते. कुणाच्याही डोळ्यात अश्रूचा एक थेंबही आला नाही. तिच्यासाठी कोणीही रडले नाही. एक दिवशी आकाशची दुसरी बायको शोभाच्या रूममध्ये साफसफाई करायला गेली. साफसफाई करताना तिला शोभाच्या रूममध्ये काही रिपोर्ट आणि औषधे दिसली. ते सगळं पाहून ती खूप हैराण झाली. रिपोर्ट वाचल्यानंतर तिला कळाले की शोभाला ब्रेन ट्यूमर होता आणि माहीत नाही केव्हापासून ती एवढे दुःख, एवढ्या वेदना सहन करत होती. आणि शोभाच्या रूममध्ये तिला एक डायरी पण सापडली. त्या डायरीमध्ये तिने आपले सर्व दुःख लिहिलेले होते. तिच्या डायरीत लिहिलेलं ती वाचते, आज मी आकाशसाठी तयार झाली होती. मी स्वतःला खूप सजवले होते, पण पागलने एकदाही माझ्याकडे पाहिले देखील नाही. पण तरीही मी नाराज झाले नाही. तो मला सतत रागावतो. मी विचार करते की त्याला सांगावं की मला जीवघेणा आजार आहे, पण नको. मी जर हे आकाशला सांगितले तर तो खूप चिंतित होईल आणि तो चिंतित झालेला मला बघवणार नाही. आता आमचे घर तयार झाले आहे. आकाश आता दुसरे लग्न करणार आहे. त्याने जर मला घराच्या बाहेर काढले तर मी कुठे जाऊ? माझं तर या जगात दुसरं कोणीच नाही. मी फक्त मोलकरीण बनून या घराच्या एका कोपऱ्यात पडून राहील. आकाश आपल्या नवीन नवरीवर खूप प्रेम करतो. त्याने त्याच्या दुसऱ्या बायकोसाठी आईस्क्रीम आणून दिले. मी त्याला म्हणाले, मला पण आणून दे. तर तो म्हटला, तू जा आणि तुझी कामं कर. माझे डोके खराब करू नकोस. मी फक्त आईस्क्रीम तर मागितले होते, पण त्याने मला तेही दिले नाही. आज सकाळपासून माझा श्वास थांबत आहे. असं मला वाटतंय माझी वेळ आता जवळ आली आहे. जर मला आकाशच्या मिठीत मरण आले तर किती छान होईल. जर आकाशला माझे दुःख कळाले आणि त्यांनी मला स्वतःच्या छातीशी लावून घट्ट मिठी मारली तर मी खूप सुखाने मरेल. त्या डायरीत लिहिले होते की आकाश, तुम्हाला जर कधी ही डायरी माझी डायरी भेटली आणि तुम्ही ती वाचली तर माझ्या मरणाला स्वतःला जबाबदार ठरवू नका. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. फक्त नशिबाने हारले. बहुतेक माझ्या नशिबात तुमच्या प्रेमात खुश सुख लिहिलेलं नव्हतं. आणि हो पागल, एक आईस्क्रीम तर मागितलं होतं. किती कंजूस आहेस रे तू.
आणून दिले असते तर काय बिघडले असते? रागवायची काय गरज होती? तुझ्या दुसऱ्या बायकोची काळजी घे आणि जेव्हा तुला बाळ होईल तेव्हा मी तर नसेल पण माझ्या अस्थी असतील त्या अस्थीसमोर त्याला एक वेळा प्लीज घेऊन ये. तुझी शोभा. मला आता खूप त्रास होत आहे. माझ्याकडून लिहिले पण जात नाही. आकाश असं वाटतं आहे की पटकन तुझ्याजवळ यावे आणि तुला शेवटची मिठी मारावी. पण आता सगळे काही अर्धवटच राहिले रे. आकाशने डायरी वाचली आणि तो खूप रडू लागला. त्याच्या अश्रूचा बांध फुटला. पण आता रडून काही फायदा नव्हता. ती बिचारी तर माहीत नाही किती रात्री आणि किती दिवस रडली. आकाश तिच्या अस्थिकलशाला हाताला घेऊन खूप रडला आणि माफी मागू लागला. पण आता माफी मागून आणि रडून काहीच उपयोग नव्हता. जेव्हा शोभा जिवंत होती तेव्हा तर एकदा पण त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतलं नाही आणि आता त्याच्या रडण्याने शोभा थोडीच वापस येणार होती. मित्रमैत्रिणींनो, आजही समाजात अशा शोभा खूपच पाहायला मिळतील, ज्या आपल्या जीवनसाथीसोबत फक्त दुःख सहन करत जगत आहेत. त्यांच्या प्रेमाची कुणालाही काहीच किंमत नाही. नवऱ्यावर खूप प्रेम करूनही त्याच्या वाट्याला फक्त दुःखच येते. मित्रहो, जिवंत असेपर्यंत आपल्या जोडीदाराची काळजी घ्या. त्याला समजून घ्या. त्याच्या मरणानंतर रडण्याला काहीच अर्थ नाही, कारण मरणानंतर तर शत्रूही रडतात. आपल्या घरातील व्यक्तीवर खूप प्रेम करा. आयुष्य एकदाच मिळते. आज तुम्ही त्यांना जवळ केले तर उद्या ते तुम्हाला जवळ घेतील. राग आल्यास शांततेत समजावा. आज जी सून आहे, बायको आहे, पण उद्या तुमची मुलगी, बहीण, कुणाची तरी बायको, सून होणारच आहे ना. हे कधीही विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.